ज्यांचे पेपर अजून बाकी आहेत त्यांना पण सांगू इच्छिते, पेपर अभ्यासाचा आहेच नाही, पेपर फक्त उपयोजनात्मक आहे आणि कमी वेळात तुम्ही तुमची स्पीड मेंटेन ठेवून पेपर कसा सोडवणार आहे यावर भर द्यायचा आहे। आणि ज्यांचे पेपर झालेले आहेत त्यांना पण माहीत असेल की पेपर अभ्यासाचा होताच नाही, त्यामुळे आपण कितीही अभ्यास करा, वर्षभर व्हिडिओ बघा, किती अभ्यास करा, त्याचा काही उपयोग होत नाही। मला तर असं वाटतं हे जो पेपर आहे तो होता कसा, कारण इतका आपण अभ्यासही करतो, त्याचा प्रश्न आपल्याला एकही दिसत नाही, त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत। आन्सर की माहीत मिळत नाही ना, क्वेश्चन पेपर मिळतो, आपल्याला काहीच माहिती नसतं, आपला फक्त इथे माइंडवर खेळ असतो की तो आपण कसा सोडवला, आणि ते सगळं एवढा फास्ट होतं की आपल्या। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि बघा, आता काही जणांचे पेपर झालेले आहेत, माझाही पेपर झालेला आहे, त्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न पडलेला असेल सगळ्यांना, आणि मलाही तो पडलेला आहे, त्याचे एक प्रॉपर नियोजन करावं लागेल। आणि भरपूर कमेंट येत आहेत की ताई तू MPSC गट क ची परीक्षा देणार आहे किंवा दिली का? तर त्याचं उत्तर नाही, कारण माझं टंकलेखन झालेलं नाही आहे, त्यामुळे मी ते देऊ शकत नाही। आणि त्यानंतर तू पूर्ण किती अटेम्प्ट केले आणि तुझा स्कोर किती येतोय, तर याविषयी थोडं बोलणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा। आणि ज्यांचे पुढे अजून पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी पण थोडं गाईड करणार आहे। तर चला सुरुवात करूया। मी पण तुमच्यासारखी एक साधी हाऊसवाईफ आहे आणि माझा अभ्यास करते, मुलांना सांभाळून घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून। त्यामुळे जे फालतू कमेंट करतात की असं करायला नको होतं किंवा हे सगळं यासाठी करतात, तर त्यांना मला एकच सांगायचं, तुम्हाला नाही आवडत कृपया तुम्ही बघू नये, तुम्ही तुमचे जे चांगले वाटतात तुम्हाला व्हिडिओ ते बघावे, तुमच्यासाठी हे व्हिडिओ आहेत नाहीत, ज्यांना खरंच ज्या आमच्यासारख्या हाऊसवाईफ आहेत किंवा गरजूताई आहेत त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहेत। तर ठीक आहे, त्यांच्यामध्ये आपण निगेटिव्ह बोलायचं नाही आहे। तर आता बघा, मी तुम्हाला सांगते, मी 200 अटेम्प्ट केले तर काम, तर बघा याचं उत्तर, मी 200 अटेम्प्ट तर केले, पण त्यात तुक्के पण भरपूर मारले आहेत। कारण कसं, आपण एखाद्या प्रोफेसर किंवा एखाद्या पारंगत शिक्षकासारखा पेपर कधीच सोडवू शकत नाही ना, आपल्याला या पेपरची कधी आन्सर की माहीत मिळत नाही ना, क्वेश्चन पेपर मिळतो, आपल्याला काहीच माहिती नसतं, आपला फक्त इथे माइंडवर खेळ असतो की तो आपण कसा सोडवला, आणि ते सगळं एवढा फास्ट होतं की आपल्या भरपूर अशा सिली मिस्टेक पण होत असतील। आता जर मी तुम्हाला सांगू शकते की मी 160 अटेम्प्ट केले, मी 170 अटेम्प्ट केले, पण त्यात माझ्या अशा किती सिली मिस्टेक झाल्या असतील ज्या की आता आपल्याला अनगिनत माहितीही नसतील, कारण आपण कुठे काय चुकी करू शकतो। कदाचित मी अल्फान्यूमेरिक सिरीजमध्ये किंवा मिसलेनिसचे जे उदाहरण आहेत त्याच्यात मी सॉल्व्ह करताना कधी 2 असतात, आपल्या चुकीच्या नजरेतून आपण म्हणजे जे आपण बघतो तिथे स्क्रीनवर, तिथे एखादं चुकून पण जाऊ शकते, आपल्याला वाटतं आपलं बरोबर आहे, पण आपल्याला काय गॅरंटी की आपलं बरोबर आहे म्हणून ऑनलाईन पेपरमध्ये आपण कोणतीच प्रकारची गॅरंटी घेऊ शकत नाही की मी एवढे अटेम्प्ट केले हे सगळे माझे बरोबर असतील म्हणून। त्यामुळे मी स्वतःला असं कधीच सांगत नसते, जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा बघेल मी की माझं किती बरोबर येणार आहे म्हणून। आणि काही असे ठराविक गणित आहेत किंवा काही बुद्धिमत्तेचे जे उदाहरणं आहेत, हा ते बरोबर येऊ शकतात। त्यामुळे मी स्वतःला सांगून ठेवलंय की मी 120 ते 130, मी स्वतःला सांगून ठेवलंय मी 120 ते 130 मी छान अटेम्प्ट केले आहे म्हणून। मी कधीही जास्त अपेक्षेची कधीच अशी अपेक्षा केलेली नाहीये, मी कुठलाही पेपर देते ना, त्यामुळे आपण कधीच अशी अपेक्षा करायची नसते की मी 170 केलं तर मला 170च प्लस मिळतील म्हणून, कारण कुठली कंडिशन काय असते, समोर पेपर चेक करतोय आपण, कुठे ज्या आपल्या छोट्या छोट्या चुका असतात त्या आपल्याला चुका ओळखू येत नाही। आता हे माझं मत आहे, तुमचं मत काय नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण भरपूर जणांचे असे कमेंट येत आहेत की आम्ही 160 प्लस केले, 180 प्लस केले, त्यांच्यासाठी खूप छान आनंद आहे या गोष्टीचा, पण केलेत तुक्के तर मी पण मारलेले आहेत, तुक्के मारावंच लागतात, कारण पेपर एवढ्या सहजासहजी सुटत नाही, एवढ्या सहजासहजी पूर्ण पेपर होत नाही, तुक्के मी मारलेलेच आहे, मी कबूल करते की मी तुक्के मारलेले आहे। आता त्याच्यात मला किती मार्क पडतात हे सगळं नंतरचा विषय आहे तो, आणि आज मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवते म्हणून आज मला अशा भरपूर कमेंट येतात की काय नुसतं फक्त व्हिडिओसाठीच सांगतेस की अभ्यास दाखवते म्हणून। तर आज मी फक्त मोटिवेशन करते, कारण मला वाटतंय की आपल्यासारख्या ज्या गरजूताई आहेत त्यांना गरज आहे कोणत्या तरी मोटिवेशनची म्हणून करते। नाहीतर आज मी जर नसते व्हिडिओ केले तर मीही घरात कुठेतरी एखाद्या पडून राहिली असती किंवा मग पेपर देऊन घरी आली असती, शांत बसली असती। जर मला 100 मार्क मिळाले असते, 150 मार्क, कोणी लक्ष पण दिलं नसतं। अशी असते गोष्ट, इथे ओढणारे खूप असतात आणि कोणी चांगलं काम करत असलं तर त्याला असे मागे ओढणारे असतात, पण त्यांना असं समजत नाही की त्याचा इफेक्ट काय होतो म्हणून। तर ह्या गोष्टींविषयी ना जास्त बोलून आपण आपला माइंड खर्च करायचा नसतो, मी स्वतःला सांगून ठेवलेला आहे। त्यामुळे मला कोणाचा काही फरक पडत नाही की मला किती कमेंट येऊ द्या की सांगतेस तू खूप, मग काय तू 200 अटेम्प्ट करून नाही येऊ शकत होती का, असं तसं भरपूर कमेंट येतात। पण कसं असतं, 200 अटेम्प्ट करणं आणि तेही बरोबर असणं
तेवढी काही बँकिंगची मी स्टुडंट नाही. मी एक साधी हाऊसवाईफ आहे. मी एका 2 मुलाची आई आहे. मी सगळं घर सांभाळून माझा सगळा अभ्यास करत होते. माझ्या भरपूर व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, त्यामुळे मला कोणालाही सांगायची गरज नाही आहे की मी कसा माझं हे आहेत ते काही मी कोणाला दाखवण्यासाठी अभ्यास करत नाही आहे. त्यामुळे जे अटेम्प्ट केलेले आहेत मी खरं आणि चांगल्या तऱ्हेने प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला. मी 130 पर्यंत मी माझे प्रामाणिक अटेम्प्ट पकडते. मी त्यापेक्षा जास्त पकडू शकत नाही आणि पकडणार पण नाही. जेव्हा माझा रिझल्ट येईल तेव्हाच बघेल मी त्यात माझे किती बरोबर आहे, किती सिले मिस्टेक आहे. कारण मी एकदम हायफाय अपेक्षा ठेवून स्वतःला दुःख पोहोचवू शकत नाही. मिळाले तर खूपच छान, कारण ते नशिबावर आहे की कोण किती तुक्के मारतात आणि किती तुक्के बरोबर येणार आहे. तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. आपल्या सिले मिस्टेक किती केल्या हे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. क्वेश्चन पेपर नाही आहे, आन्सर की माहित नाही, त्यामुळे आपण अंदाज ठरवू शकत नाही. त्यामुळे कोणीही सांगू शकत नाही की स्वतः आपण किती आपलं बरोबर आहे आणि किती आपण चांगल्या प्रकारे अटेम्प्ट केलेले आहेत. आता खरोखर एखादा व्यक्ती असेल त्याचे झाले असतील 150 प्लस 160 प्लस, ते हुशार असतील खूप, पण मी स्वतःला तेवढी हुशार मानत नाही. त्यामुळे माफ करा मला. मी याचं उत्तर तुम्हाला जे दिलेलं आहे तेच राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी मला सांगायचं, ज्यांचा पेपर रिमेनिंग आहे त्यामुळे तुम्ही सिली मिस्टेक टाळा. कारण अशा सिली मिस्टेक आपण भरपूर करतो, आपल्याला आठवत पण नाही. आपण एवढा घाईत पेपर सोडवतो आणि त्या सिली मिस्टेकमुळे आपलं नुकसान होतं. आणि त्या सिली मिस्टेक कशा असतात की अल्फाबेटिकल ऑर्डर न वाचणे किंवा जे ॲड्रेसमधले ननचे प्रकार पूर्ण बघून न जाणे, आपण तिथे विरुद्धार्थी नाही असं असतं, आपण आहे म्हणून करतो. आता कोणी याचा वेगळा पण अर्थ काढेल. आता समजणाऱ्याचे फक्त दृष्टिकोन असतात, त्याला आपण काहीही करू शकत नाही. पण हा व्हिडिओ फक्त गरजू ताईंसाठी आहे आणि ज्या खरंच त्यांना असं वाटते की आम्हाला मोटिवेशनची गरज आहे त्यांच्यासाठी आहे. म्हणून सर्वांना समोरच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. यानंतर आपण पुढे काय करूया, टेट झालेली आहे.